करता जे काही आपला पेपर होतो स्कॉलरशिपचा, त्याचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण इथं बघत आहोत. बघा, हा अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट इथं तुम्हाला सांगू इच्छित आहे. ती म्हणजे याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला जी काही तुम्ही 5वीसाठी म्हणजे 6वीच्या याच्यासाठी जी काही नवोदयची एक्झाम देत असताय, नवोदयची, हां, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, नवोदय सोडून NMMSची, अशा 2 महत्त्वाच्या एक्झाम आपण देत असतो. नवोदयची आपल्याला माहिती आहे, नवोदयची एक्झाम आपण कशासाठी देत असतो की पुढील ॲडमिशनसाठी. तर NMMSची आपल्याला आर्थिकदृष्ट्या काहीतरी सपोर्ट भेटण्यासाठी. ह्या 2 एक्झाम खूप महत्त्वाच्या विद्यार्थी देत असतात. आता ह्या दोन्ही आणि याच्यामध्ये अजून काही एक्झाम्स ॲड होतात, त्या म्हणजे स्कॉलरशिपच्या, ज्याचा आपण आता सिलेबस बघत आहोत. ह्या ज्या सगळ्या एक्झाम्स आहेत, या सगळ्या एक्झामची पूर्ण तयारी आपल्याला इथं फ्रीमध्ये करून घेतली जाणार आहे. हां, आपल्याला येत्या 15 तारखेपासून पूर्णपणे या प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे लेक्चर्स नवोदयसाठीचे, NMMSसाठीचे, स्कॉलरशिपसाठीचे पूर्णपणे फ्रीमध्ये भेटत जातील. आणि त्याचाच एक भाग म्हणून, एक छोटासा भाग म्हणून, एक सुरुवात म्हणून आपण पूर्व माध्यमिक जी काही 8वी आहे त्या शिष्यवृत्ती परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण इथं बघत आहोत. तो अभ्यासक्रम आपण बघत असताना महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात ठेवा, NMMSमध्ये आणि या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये थोडासा फरक आहे. पण तरीसुद्धा आपल्या हे जे काही 15 तारखेपासूनचे जे काही बॅचेस आहेत, ह्या बॅचेस आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला, किंवा नवोदयची सुद्धा पूर्ण बॅच केल्यानंतर आपल्याला त्याच्या बाहेरचं करण्याची काहीही गरज लागणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काही ऑफलाईन बॅचेससुद्धा घेऊन येत आहोत, त्याची माहिती आपण लवकरच देऊ. ठीक आहे. बघा, आपण सुरुवात करतोय पूर्व माध्यमिक 8वी शिष्यवृत्ती परीक्षेकरतेचा जो काही सिलेबस आहे तो आपण जरा बघूया. याच्यामध्ये पहिला जो पेपर आहे, या पहिल्या पेपरला सगळ्यात महत्त्वाचा जो आपला हे असणार आहे तो म्हणजे मराठी. आता मराठीमध्ये काय काय असणार आहे, तर पहिली गोष्ट असणार आहे ती म्हणजे आपल्याला उतार्यावर प्रश्न असणार आहेत. एक उतारा वाचायचा आहे आणि त्या उतार्याच्या आधारावर असणारे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला द्यायचे आहेत. आता हे प्रश्न सोडवत असताना आपला नेमका अप्रोच कसा पाहिजे, किंवा एखादी कविता वाचत असताना, एखादा परिच्छेद बघत असताना आपला नेमका अप्रोच कसा पाहिजे, कोणती सेंट्रल आयडिया आपल्याला त्याच्यामधून बघितली पाहिजे, या सर्व गोष्टी, मग तो अप्रोच एकदा आपल्याला समजल्यानंतर मग आपल्याला उत्तरं कशी ती मिळतात, ह्या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. अक्षरशः याच्यावर लक्षात ठेवा, 24% म्हणजे खूप सारा भारांश किंवा खूप सारा भाग हा याच्यावर डिपेंड आपल्याला इथं दिसू शकतो. ठीक आहे. आता ही गोष्ट झाल्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा घटक असणार आहे त्याच्यातला तो म्हणजे शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती म्हणजे त्याच्या माध्यमातून आपण काही समानार्थी शब्द असतील किंवा विरुद्धार्थी शब्द असतील, शुद्ध अशुद्ध शब्द असतील, अलंकारिक शब्द असतील, शब्दसमूहाबद्दल शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, पारिभाषिक शब्द, 24% आपल्याला हा भाग असणार आहे. आता यासाठी आपण एक काम करू, ते म्हणजे जे काही समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, शुद्ध अशुद्ध शब्द, म्हणजे हे जे आपल्याला जे दिसतं ते आपण डेली काही म्हणजे या शब्दसंपत्तीसाठी डेली काही म्हणजे एक 30 शब्दांचा भाग आपण एक 5 समानार्थी शब्द समजा महत्त्वाचे असणारे, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, याच्या नोट्ससुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. आणि एक डेली एक 30 शब्दांची पूर्ण ती मालिका आपल्याला हळूहळू पूर्ण केली जाईल, ज्याच्या माध्यमातून पूर्णच्या पूर्ण आपला अभ्यासक्रम काय होईल, पूर्ण होईल. याची आपल्याला शाश्वती मी इथं देत आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, आता त्यालासुद्धा आता हे महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे त्यालासुद्धा किती भाग आहे बघा, 24% भारांश आहे. म्हणजे हे समजणं फार महत्त्वाचं आहे की कोणता भाग किती मार्क्ससाठी येणार आहे, किती मग त्याच्यावर आपण हे करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचा भाग येतो तो म्हणजे कार्यात्मक व्याकरण. मग त्याच्यामध्ये वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील, किंवा संवादावर आधारित प्रश्न असतील, ह्या इतर गोष्टी असतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे काय, त्याच्यामध्ये काही निर्देश आपल्याला दिले असतील आणि त्याच्या आधारावर आपल्याला प्रश्न सोडवायचे असतील. म्हणजे योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करायचं असेल, सुसंगत वाक्याचा परिच्छेद करायचा असेल, एक निर्देश दिलेला असेल, त्याच्या आधारावर आपल्याला ते काम करायचं असेल. यासाठी सुद्धा आपल्याला महत्त्वाचं म्हणजे 24% भाग असणार आहे.
आता हे लक्षात ठेवा, आपण एकदा ह्याच्यासाठीचे जे मी क्लासेस इथे डेली घेणार आहे, हे एकदा क्लासेस तुम्ही पूर्ण केल्यानंतर याच्या बाहेरचं तुम्हाला काहीही करण्याची गरज लागणार नाही आहे. डेली काही क्वेश्चन्स तुमच्याकडून घेतले जातील, त्याच्यामुळे काहीही बाहेरचं करण्याची गरज लागणार नाही आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि महत्त्वाचा भाग आणखीन एक ह्याच्यामध्ये आहे जो की 44% आहे. 44%. आता 44% भाग काय आहे बघा, की 1ली ते 8वी म्हणजे हे जे काही मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान आहे हे सुद्धा आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे, साहित्य कुठलं आहे मराठीतलं, साहित्य प्रकार कुठले आहेत, लेखक कुठले आहेत, कवी आहेत, टोपण नावे आहेत, म्हणजे ओव्हरऑल मराठीचा 1ली ते 8वी पर्यंतचा आपल्याला अभ्यास करणं याच्यामध्ये गरज आहे. कारण ह्याला पूर्ण मॅक्झिमम 44% भाग हा आपल्याला इथं देत असताना दिसतोय. लक्षात आलं का, की मराठीतला 44% भाग आपल्याला इथं दिसतो. त्याच्यामुळं हा भाग महत्त्वाचा आणि व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. आता पहिल्याच पेपरमध्ये पुढील जर आपण का भाग बघितला तर लक्षात ठेवा, पूर्व माध्यमिक 8वी शिष्यवृत्ती परीक्षा करता अभ्यासक्रम बघतोय आपण. पेपर 1 मध्येच गणिताचा भाग बघतोय. आता त्याच्यातला पहिला जो भाग आहे आपल्याला इथं सरळ सरळ दिसतोय बघा, तो की संख्याज्ञानाचा आहे. म्हणजे जनरल बेसिक मॅथमॅटिक्स आपल्याला समजलं पाहिजे. मग बाबा नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात, नॅचरल नंबर्स, पूर्ण संख्या काय असतात, होल नंबर्स, पूर्णांक काय असतात, परिमेय संख्या, म्हणजे संख्यांचे सगळे प्रकार कसे असतात आणि त्याच्यावर आपल्याला कसे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे की बाबा 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, असा प्रश्न आपल्याला पडू शकतोय. मग पूर्ण संख्या, त्याच्यामध्ये पूर्णांक संख्या कोणत्या कशा ते आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. किंवा परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, याच्यामध्ये फरक नेमका काय आहे, ओळखायची कशी, एखादी संख्या परिमेय संख्या की अपरिमेय संख्या आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्याची किंवा काही बेसिक नियम्स आहेत ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. परिमेय संख्या व त्यावरील क्रिया बघणं गरजेचं आहे. मग सम, विषम, मूळ, जोडमूळ या सर्व संख्यांचे सगळे प्रकारच आहेत, लक्षात ठेवा. हे प्रत्येक संख्यांचे प्रकार बघणं हे सुद्धा आपल्याला इथं गरजेचं दिसते. बेरीज व्यस्त, गुणाकार व्यस्त संख्या, म्हणजे संख्यांचे प्रकार. संख्या रेषा म्हणजे काय, आता संख्या रेषा म्हणून एक रेषा आहे समजा, इथं कुठेतरी 0 आहे, मग त्याच्या पुढे 1 2 3 4 5 मागं निगेटिव्हमध्ये जातील नंबर. हे अशा पद्धतीनं गोष्टी किती टक्के भाग असणार आहे, तो 12% भाग आपल्याला इथं दिसतो. ओके. पुढे बघा, आत्ता महत्त्वाचा भाग चालू झाला तो म्हणजे संख्यावरच्या क्रिया. आपण बेसिक बघितल्यानंतर पुढे जाऊ, ते म्हणजे त्याच्यावर आता क्रिया करू. काय, विभाज्य, विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या बघणार आहे आपण, मसावी लसावी बघणार आहे. सिंपल, हे एकदा तुम्ही केल्यानंतर याच्या बाहेरचं करायची काही गरज लागणार नाही. वर्ग, वर्गमूळ, घनमूळ असतील, त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक, संख्यावरील क्रिया बघणे असतील, घातांक बघणे, गुणोत्तर प्रमाण असेल, सरासरी असेल, या सर्व गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि खूप सिंपल आणि खूप सोपा हा भाग आपल्या मॅथमॅटिक्सचा आपल्याला दिसू शकतो. महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे राहिलेला भूमिती. भूमितीला बघा जास्त हे दिलेलं आहे, 20% भारांश दिलेला आहे, खूप महत्त्वाचं असतं. मग बिंदू म्हणजे काय, रेषाखंड म्हणजे काय, रेषा म्हणजे काय, किरण, कोन, याच्यामध्ये फरक काय असतो, याच्यावर कसे रिलेटेड प्रश्न कसे येऊ शकतात, सरळ कोन कशाला म्हणायचं, 0 अंश कोन कशाला म्हणायचं, पूर्ण कोन, प्रविशाल कोन कशाला म्हणायचं, प्रतल म्हणजे काय, विरुद्ध कोन, त्याच्यानंतर संलग्न कोन, पूरक कोन, कोटी कोन, याच्यामध्ये फरक नेमके काय असतात, त्याच्या रिलेटेड प्रश्न कसे येतात, समांतर रेषा गुणधर्म कसे असतात, वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळ कंस, हे सगळे वर्तुळाचे भाग झाले. त्रिकोणाचे गुणधर्म बघायचे आहेत, त्याच्या काही एकरूपता असतात त्या बघायच्या आहेत. पायथागोरसचा सिद्धांत जो आपल्याला असा दिसतो आपल्याला माहित आहे, ठीक आहे, तो सुद्धा व्यवस्थितरित्या बघायचा आहे. चौकोन आणि चौकोनाचे गुणधर्म बेसिक आहे, सिंपल आहे, आपण सहजरित्या या गोष्टी पूर्ण करून जाऊ शकतो. त्याच्यानंतर मेन्सुरेशन म्हणजे महत्त्व मापन, हा महत्त्वाचा भाग आणखून त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो बघा. ओके. त्याच्यामध्ये परिमाणे, लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी व नोटा, ठीक आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं क्षेत्रफळ कसं काढायचं किंवा त्याचं पृष्ठफळ कसं काढायचं. मग त्याच्यामध्ये जे काय भूमितीय दृष्ट्या आपण जे काय वेगवेगळे भाग बघत असतो, मग वर्तुळ बघत असतो, त्रिकोण, चौरस, आयत, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन, वर्तुळ, अनियमित आकृती, रेखांकित भाग, या सगळ्याचं क्षेत्रफळ काढणं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. 20% म्हणजे चांगलाच भाग इथं दिलेला आहे बघा. भूमितीला आणि या मेन्सुरेशनला खूप महत्त्वाचा वेटेज आपल्याला इथं स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये